महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या एका पत्रकामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्य शासनाच्या वतीनं राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी 28 जून रोजी हिंदी भाषेची परीक्षा घेण्याची घोषणा केली गेली आहे। सरकारच्या या भूमिकेला मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासह मनसे आणि ठाकरे गटानं तीव्र विरोध केला आहे। राज्यात मराठी भाषा असताना हिंदी भाषेची सक्ती का असा सवाल आता विचारला जातोय। याच प्रकरणाची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मराठीवरून राज्यात अनेक वेळा गोंधळ निर्माण झालेला असतानाच राज्य सरकारनं राज्यातील शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 28 जून रोजी हिंदी परीक्षेचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाच्या प्रसिद्धी पत्रकामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। या पत्रकानुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा 28 जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या 4 विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे। या संदर्भात मराठी अभ्यास केंद्र अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी आक्षेप घेतला असून या संदर्भात सविस्तर पोस्टही लिहिली आहे। महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना मराठीतून पत्रव्यवहार व संवाद करता येणं बंधनकारक करणं व त्यासाठी त्यांच्या सेवापूर्व व सेवांतर्गत परीक्षा घेणं आवश्यक आणि अपेक्षितच आहे। परंतु प्रशासकीय व्यवहाराची तसंच संवादाची भाषा मराठी असताना कर्मचाऱ्यांचं हिंदी भाषेचं ज्ञान तपासण्यासाठी व त्यासाठी प्रतिवर्षी परीक्षा घेण्याची गरज काय असा सवाल दीपक पवार यांनी केलाय। एकतर हिंदी ही महाराष्ट्राची राजभाषा नाही, राज्यात हिंदी साक्षरतेचं प्रमाणही प्रचंड आहे आणि या दोन्ही भाषांमध्ये खूप साधर्म्य आहे। मराठी माणसाला हिंदीतून काम चालवू व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नाही। असं असताना शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचं ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणं हा निव्वळ खोडसाळपणा आहे आणि राजभाषा मराठीचा अवमान आहे। मराठी अभ्यास केंद्र या प्रकाराचा तीव्र निषेध करत असून यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा घेतली जाऊ नये अशी मागणी करत आहे। राज्य शासनानं तसा शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षाही रद्द केल्याचं तत्काळ जाहीर करावं, अन्यथा भाषा संचालकांच्या कार्यालयापुढे हे आंदोलन होईल असा इशाराही दीपक पवार यांनी दिलाय। या प्रकरणावरून मनसे आणि ठाकरे गटानं ही आक्रमक भूमिका घेतली आहे। या विरोधात ठाकरे गटानं पोस्ट करत सरकारचा हा निर्णय अनाकलनीय आहे अशी टीका केली आहे। महाराष्ट्राची ओळख ही मराठी भाषा आणि संस्कृतीमुळे आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांवर हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न नेमका कोणाच्या हितासाठी केला जातोय असा प्रश्नही उपस्थित होतोय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दुसऱ्या बाजूला हिंदी सक्तीचा निर्णय लादणं हा दुटप्पीपणा महाराष्ट्र स्वीकारणार नाही असं ठाकरे गटानं आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली। अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचा पहिला राज्य सरकारने उत्तर द्यावं। त्यांनी मराठी घेणं अपेक्षित आहे निश्चितपणे, पण हिंदी भाषा घेणं अपेक्षित नाही आणि म्हणूनच ही जी काय पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आमची विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी, जर नाही केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रांबाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। दरम्यान शिवसेना, ठाकरे गट, मनसे आणि इतर काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता शासकीय कर्मचाऱ्यांची घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। या संदर्भातील माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। महाराष्ट्रात मराठी भाषा असताना हिंदी भाषेची सक्ती का, यामागील कारण काय असे अनेक प्रश्न विचारले जात होते। त्यानंतर अखेर सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय।